आता पायांना मुंग्या येणे ही अगदी सामान्य गोष्ट आहे. कधी एका ठिकाणी एका अवस्थेत जास्त वेळ बसल्यामुळे किंवा आणखी काही कारणांनी आपल्याला मुंग्या येतात. पण याकडे आपण फारसे लक्ष न देता अवघडले असे म्हणून दुर्लक्ष करतो. काही वेळाने या मुंग्या जातातही. त्यामुळे हे फारसे काही गंभीर नाही असे आपणास वाटते. मात्र हातापायांना मुंग्या येण्यामागे व्हिटॅमिनची कमतरता, डायबिटीस, कोलेस्टेरॉल वाढणे अशी अनेक कारणे असू शकतात. आपल्याला याबाबतीत माहिती नसल्याने केवळ अवघडले असेल असे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतो. पण व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन ई ची कमतरता हे अनेकदा हातापायांना मुंग्या येण्यामागचे मुख्य कारण असते. एकदा मुंग्या आल्या की हात आणि किंवा पाय इतके बधीर होतात की काय करावे हे समजत नाही. हातापायांना मुंग्या येण्याची 5 कारणे असतात. व्हिटॅमिनची कमतरता. जर तुमच्या हात आणि पाय दोघांना मुंग्या येत असतील तर तुमच्यात व्हिटॅमिन बी12 ची कमतरता आहे. तसेच त्यामुळे तुम्हाला थकलेले किंवा अकडल्यासारखे वाटेल. तसेच खूप वेळ टायपिंग तुमच्या मनगटात संकुचित होतात व त्यामुळे हाताला मुंग्या येतात. फिजिओथेरपी आणि व्यायामाने हा त्रास दूर होण्यास मदत होते. तसेच मानेची नस आखडणे. मानेची नस आखडली गेल्यास पाठीमागून पायापर्यंत किंवा मानेपासून हातापर्यंतच्या भागात मुंग्या येतात किंवा तो भाग दुखतो. चुकीच्या पद्धतीत बसल्यामुळे किंवा एखाद्या दुखापतीमुळे मानेची नस आखडली जाते. तसेच मधुमेह. रक्तातील साखरेचे अतिरिक्त प्रमाण शरीरातील नसांसाठी विषारी ठरते. त्यामुळे हातापायांना मुंग्या येतात. मुंग्या येण्याबरोबरच तुम्हाला भूक किंवा तहान लागत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. हायपरथायरॉईडिझम. हायपरथायरॉईड ग्रंथी निष्क्रिय असल्यास थकवा जाणवू लागतो, वजन वाढू लागते, त्याचबरोबर हातापायांना मुंग्या येतात. म्हणून हायपरथायरॉईडिझम आहे की नाही हे पाहण्यासाठी ब्लड टेस्ट करून घेणे योग्य ठरेल. काय आहेत लक्षणे? शरीराच्या काही अंगाला मुंग्या आल्यावर त्या अंगाबाबत आपल्याला काहीच जाणवत नाही. ते अंग आपल्याला नाही असे वाटायला लागते. अशात जर तुम्ही ज्या ठिकाणी मुंग्या आल्या आहेत त्या अंगाला झटका दिला तर तुम्ही सामान्य होऊ शकता. काय दुखावर उपाय लसूण आणि सुंठ. तुम्हाला नेहमी मुंग्या येण्याची समस्या होत असेल तर सकाळी नैसर्गिक विरही झाल्यावर सुंठाचे काही तुकडे किंवा लसणाच्या 2 पाकळ्या चावून खाव्यात. याने तुम्हाला आराम मिळेल, कारण या पदार्थाच्या सेवनामुळे रक्तप्रवाह व्यवस्थित होतो. पिंपळाचे पान झाड हे फार गुणकारी मानले जाते. या झाडाच्या पानांमध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट आणि मिनरल असतात. जर तुम्हाला ही समस्या नेहमी होत असेल तर पिंपळाची 3 ते 4 पाने मोहरीच्या तेलात उकळून घ्या. जेव्हा तुम्हाला मुंग्या येतील त्या जागेवर हे तेल लावा. त्याचप्रमाणे तूप सुद्धा या समस्येवर चांगला उपाय आहे. रात्री झोपण्यापूर्वी तूप थोडं कोमट करून घ्या आणि ते तळपायाला लावा. तुम्हाला होत असलेल्या मुंग्या येण्याची समस्या दूर होण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे ज्यांना सतत हातापायांना मुंग्या येतात त्यांनी आपल्या आहारामध्ये मोड आलेले कडधान्य आणि व्हेज ऑइलचा समावेश करावा. यामुळे व्हिटॅमिन बी जास्त प्रमाणात असल्याने हे आरोग्यासाठी फायदेशीर असते. तसेच सूर्यफूल तेल आणि राजमा यामध्ये व्हिटॅमिन बी चांगल्या प्रमाणात असल्याने आपल्या आहारामध्ये या पदार्थांचा समावेश केल्यास मुंग्या येण्याची समस्या कमी होऊ शकते. तसेच सुकामेवा, विशेषतः बदामामध्ये व्हिटॅमिन ई जास्त प्रमाणात असल्याने सुकामेवा आवर्जून खायला हवा. त्यामुळे व्हिटॅमिन ई कमी दूर होण्यास मदत होते. तसेच हातापायांना मुंग्या आल्यावर त्यांची हालचाल करावी, म्हणजे त्यावर प्रेशर कमी होते आणि हालचाल झाल्यास मुंग्या कमी होण्यास मदत होते. थोडे चालल्यासही पायाला आलेल्या मुंग्या लवकर दूर होतात. ज्या ठिकाणी मुंग्या आल्या आहेत त्या ठिकाणी गार पाणी टाकल्यास
त्याचाही अति चांगला फायदा होतो. आपण गळ्यात असलेलं सूज जास्त घट्ट असते तरी मुंग्या येण्याची शक्यता असते. त्यामुळे सूज तपासावीच. वरील उपाय करून आपण हातापायाच्या मुंग्या त्रास कमी करू शकतो.